किती गट नंबरला आपली गाडी पळणार आहे? 90च्या लॉटला पळणार आहे गाडी. 90च्या. थोडा लेट आला. आणि राहायला विषय आता पेहऱ्याचा कोण असणार आहे आजच्या दिवसात पेहरा? आजचा पहिला नंबर सगळ्यांचा सरजा. सर्जा अखंड महाराष्ट्राचा कालीज मथुर 1001 मैदानामध्ये दाखल झालेले आहे. आणि बघा किती सारे मथुर प्रेमी लगेच त्याला बघण्यासाठी आलेले आहेत. प्रत्येकाला माहिती आहे मथुर किती आड्डे गाजवतं ते. तसंच बिनजोड 3 फेऱ्यांचं मैदान असं सगळीकडे तो नाव करतच आहे. आणि थोड्या वेळात राहुल दादा देखील येतील, पण त्यांच्याशी देखील संवाद साधू. आणि शुभम झाले तर त्यांच्याशी देखील आपण बोलू. एकाला उत्सुकता होती की मथुरचा पेहरा कोण असणार आहे, पण अजून पण तो पेहरा गुपित आहे. नक्कीच चांगला आणि टॉपचा पेहरा केला असेल मथुरच्या, कारण की तो अजूनपर्यंत गुपित ठेवलेला आहे. आता थोड्याच वेळात आता मथुर गटासाठी पळण्यासाठी जाणार आहे, तेव्हा नक्कीच आपल्याला समजेल कोण पेहरा आहे ते. बघा आज मथुर कसा ॲक्टिव्ह वाटते, पण नेहमीच तो ॲक्टिव्ह असतो त्याच्या वेगाच्या जोरावर. त्यांनी राहुल दादांचा आणि पूर्ण मथुर प्रेमींना खुश करत असतो नेहमी. तर बघा समोर आपला कालीज मथुर आहे आणि शुभम दादा. दादा नमस्कार. नमस्कार. काय जरा लेट उपस्थिती झाली आपल्या मैदानामध्ये, काय विषय? आपली गाडी थोडी लेट होती, त्याच्यामुळे लेट उपस्थित झाली. किती गट नंबरला आपली गाडी पळणार आहे? 90च्या लॉटला पळणार आहे गाडी. 90च्या. थोडा लेट आला. आणि राहायला विषय आता पेहऱ्याचा कोण असणार आहे आजच्या दिवसात पेहरा? आजचा पहिला नंबर सगळ्यांचा सरजा. सर्जा म्हणजे नक्कीच ही गाडी आपण बघितलेली बुलेटचा मानकरी झालेली आहे आणि आज ते आपण पेडगावच्या मैदानामध्ये पळणार आहे. तर काय अपेक्षा असणार आहेत या जोडीकडून? जोडी जुळल्यानंतर सुंदर अशी पलते आणि पेडगावच्या पाठीला पल्ला पण आहे. पल्ल्याला गाडी चांगली पलते, त्याच्यामुळे हे नियोजन केलं आहे. अरे आपण बघतो जेव्हा मोठी अशी फाटी असते तेव्हा नक्कीच आपल्या मथुरला आणि आपल्या गाडीला चांगलाच स्पीड भेटते. जेवढा पल्ला असेल तेवढा मथुर पुढे पलतो चांगला. आणि सर्जा आणि मथुर ही जोडीबद्दल काय सांगाल? त्या जोडीबद्दल काय, गाडी खालून थोडी स्लो जाते, पुढे जसा पल्ला येईल तसा गाडीला स्पीड लागतो. चला दादा धन्यवाद.